नमस्कार. तुमचाही टोमॅटोचा प्लॉट आहे आणि प्लॉटवर तुम्हाला क्रॅकिंगच्या समस्या जर जाणवत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरेल. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, हरिओम ॲग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या टोमॅटोला रेट अतिशय उत्तम आहेत, रेट चांगले आहेत, शेतकऱ्यांचे प्लॉट देखील चांगले आहेत. पण शेतकऱ्यांना एक समस्या जाणवायला लागली की क्रॅकिंग व्हायला लागलीत, जे भेगा पडणं किंवा टोमॅटोवर अशा खरका उठणं बारीक. तर ह्यावर उपाय किंवा आपण काही काळजी घेतली पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचं प्लॉट चालू आहेत त्यांनी प्लॉटला पाणी हे अतिरिक्त द्यायचं नाही, वापसा पद्धतीमध्ये पाणी द्या. आणि थंडी जास्त आहे त्यामुळं दिवसाबरोबर म्हणजे साधारण ऊन पडायच्या आसपास सूर्य उगवतोय त्या टायमिंगला जर तुम्ही पाणी चालू केलं तर उत्तम राहील, किंवा संध्याकाळी 4-5च्या आसपास पाणी दिलं तर बेस्ट राहील. कारण काय होतं, थंडी जास्त असल्यामुळं झाडंसुद्धा ट्रेसवर जायला लागले, आकडल्यासारखी झाडं होते संध्याकाळची. त्यानंतर आपल्याला स्प्रेमध्ये काय नियोजन करायचं आहे, तर स्प्रेमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉनची लेवल वाढवायची आहे. स्प्रेमध्ये देत असताना तुम्ही चांगल्या क्वालिटीचं तुम्ही कॅल्बिटसी वेलॅग्रोचं देऊ शकताय, ज्याचं प्रमाण 100 लिटर पाण्यास 200 ml आहे. त्याचबरोबर बोरोप्लस ॲग्री तेही तुम्ही 100 लिटर पाण्यास 100 ml, त्यामध्ये एखादं कॉन्टॅक्ट फंगिसाईड घालून तुम्ही हा स्प्रे देऊ शकताय. ह्याच्यानेही तुमचं क्रॅकिंग थांबून जाईल. त्याचबरोबर ड्रीपद्वारे आपल्याला कॅल्टास म्हणजे कॅल्शियम थायोसल्फेट, जे की मार्केटमध्ये कॅल्टास नावाने येते, ते तुम्ही देऊ शकताय. ते देत असताना एकरी 5 लिटर द्यायचं आहे टोमॅटोसाठी. त्यामधून तुम्हाला कॅल्शियम आणि सल्फर हे मिळून जाईल एकत्रमध्ये. त्याने प्लॉटसुद्धा वापसा पद्धतीत येईल, त्याचबरोबर कॅल्शियमचं अपटेकसुद्धा फास्ट होईल आणि कॅल्शियमसुद्धा जास्त प्लॉटला मिळून जाईल. कॅल्टास उपलब्ध नसेल तर तुम्ही कॅल्शिओ प्लस, जे की 40% कॅल्शियम ऑक्साईडमध्ये येते, ते तुम्ही देऊ शकताय एकरी 2 किलो. त्याचबरोबर बोरॉन त्याच्यासोबत 13-0-45 तुम्ही देऊ शकताय. हे दोन्ही मिळत नसेल किंवा उपलब्ध नसेल तर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट साधारण एकरी कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, 13-0-45 3 किलो आणि बोरॉन अर्धा किलो हे ड्रीपद्वारे तुम्ही ॲप्लिकेशन द्यायचं आहे. ह्याच्यावर तुम्हाला 100% तुम्हाला क्रॅकिंगपासून तुमचा प्लॉट वाचेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचं नियंत्रण मिळून जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचा जास्त फायदा होईल. फक्त प्लॉटला पाणी हे देताना वापसा पद्धतीत द्यायचं आहे, हे आपण काळजी घ्यायची आहे. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. अजून कोणती माहिती टोमॅटोविषयी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि ही माहिती कशी वाटली ही देखील कमेंट करून नक्की सांगा. किंवा तुम्ही क्रॅकिंगसाठी अजून कोणतं नियोजन करताय हे देखील कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.